या हा पुण्यातला एक्सपिरियन्स म्हणजे नेकलेस रोड त्याला म्हणतात. पुढे जस्ट एक क्रॉस केलं म्हणजे नंतर असं पूर्ण डोंगर लागतो की ते 3 रस्तेच. तिथे प्रॉपर केस सोडून एक बाई दिसलेली. बापरे. हां, परत पुढे गेलो, एक पांढरा शर्ट निळ्या कलरची पॅन्ट. तर तसा एक 3री किंवा 4थीतला मुलगा. एवढ्या 4 वाजता कुठनं शाळेचा मुलगा असं चालत गेला. बापरे. शिमग्याला कसं आहे की पालखी येते. अंगणात आम्ही कसं झोपतो की लाईन शेर. आणि मला कसं आहे की अचानक जाग आली. जसं मी उठलो ना, मला घुंगरांचे आवाज यायला लागले. तो जाणीव करून देतो की मी इथे. कारण ती त्याची पायवाट, आम्ही जिथे झोपलो होतो ना ती त्याची पायवाट आहे. तेव्हा ह्याला असे हात करून इशारे करतो की तू चल माझ्याबरोबर. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्या बरोबर स्वराज आलाय. भाई कसा आहेस तू? म्हणजे तू कसं आहे? मी पण एकदम छान आहे भाई. तू लोकांना तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील? मी IT प्रोफेशनमध्ये गेले 12 वर्ष आहे. आणि मी जसं जॉब स्टार्ट केलं ते पुण्यापासूनच. म्हणजे वडील जसे एक्सपायर झाले त्यापासून तर मी पुण्यातच आहे. सो आई, मी आणि बायको आणि आता 1 वर्षाची मुलगी, असे सगळे आम्ही आता पुण्याला सेट असतो. मग गावाला येणं जाणं असतं आमचं. म्हणजे शिमगा असेल किंवा दिवाळीचं म्हण की तेव्हा येणं जाणं असतं. गणपती झालं. तर तू आजच्या आपल्या गोष्टींची सुरुवात तू कुठून करशील? पुण्यातला नेक्स्ट रोड म्हणजे कसं की हे एक लिंक रोड आहे. आता IT सेक्टर म्हटल्यानंतर कधी कधी रात्री आम्हाला थांबायला लागतं. हे सर्व्हर डाऊन झालं, क्लायंटचे इश्यू झालेत, मग आम्हाला सपोर्ट करायला लागतं. सो मग असेच 1:30-2 वाजले होते. आणि हे खूप जुनी गोष्ट आहे, म्हणजे 2015-16चं आहे. तेव्हा काय म्हणतात, नुकतंच माझं असं ग्रोथ होत होती. आणि सगळंच आम्ही क्लायंटचे कामं झालीत, शटडाऊन केलं आणि निघालो. तर निघता एक मित्र इथेच राहत होता पाषाणला. तर आम्ही कॉफी घेतली, म्हटलं आता निघू. म्हटलं उशीर झाला. आणि माझं कसं आहे की किती उशीर झाला तरी मी घरी जातो. मित्रांच्या घरी म्हणजे जनरली थांबत नाही, कारण आई एकटीच असायची. लग्न तर आत्ताच झालं आहे, पण तेव्हा तसं की आम्ही दोघंच, आई आणि मी. म्हटलं जाऊ. आणि तसं मी त्याला सी ऑफ केलं आणि मी माझ्या रस्त्याने यायला लागलो. तर काय म्हणतात, तेव्हा गाडी 2 व्हीलरच होती. आता तर आहे गाडी, पण 2 व्हीलरवरती कसं आहे की एकटं फिरणं त्या रस्त्याने रिस्क्यू होतं, कारण तिथे कोणच नव्हतं. आता तरी रहदारी खूप पुण्यात झाली, मुंबईसारखी झाली, पण त्यावेळी इतकी नव्हती. आणि हाय बीमवरती मी गाडी चालवत होतो. समोर बघतोय तर एक काळी आकृती, म्हणजे काळा चेहरा, त्याच्यावरती म्हणजे काय म्हणतात वार जसं केलेले असतात ना, हे समोर दिसतंय मला. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की एक डिवायडर पण आहे, म्हणजे जे गट्टू आपण जसं म्हणतो ना दगडाचे ठेवलेले तसे. आता ते समोर त्या रस्त्याने मी काही केलं, ब्रेक दाबला आणि आम्ही रॉंग साईडने गेलो. बापरे. म्हणजे लिटरली असे विचार होतं ना की बघितलं ना की माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं होतं. म्हणजे काय म्हणतात, नाही रडण्याचं नाही, पण जे काय म्हणतात भीती म्हण किंवा काय की आपणच ते पाणी निघतं डोळ्यातनं, तसं निघायला लागलं. म्हणलं काहीतरी विचित्र आहे. गाडी बाजूला घेतली, म्हटलं पुन्हा गाडी आली तरी चालेल रॉंग साईडने, पण इथनं बाबा लवकर निघा. म्हणजे हा पुण्यातला एक्सपिरियन्स. म्हणजे पुण्यातला, म्हणजे आता मी एवढे 13 वर्ष राहतोय पुण्यामध्ये, पण पुण्यामध्ये एकच एक्सपिरियन्स मी आत्तापर्यंत म्हणजे त्या काही केलं नाही. म्हणजे आत्तापर्यंत जे आता आपण डिस्कस करू त्याच्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये मला त्रास नाही झालेला. अनुभव आलेत, पण कोणी काय म्हणतात की जसं ताप छळलं नाही, ताप येतं म्हणतो आपण की ताप आला आणि तापाने पण पडतं 2 दिवस, असं कधीही झालं नाही. बरोबर. सॉरी मंडळी, तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते, पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमचं बोरिंग जॉब करून कंटाळला आहात का? तुम्हाला ही रील्स बनवून पैसे कमवायचे आहेत का? तुम्हाला ही तुमच्या छोट्या बिझनेसला सोशल मीडिया थ्रू लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे? युट्यूबने गेल्या 3 वर्षात भारतीय क्रिएटर्सना 21,000 करोडपेक्षा जास्त पे केले आहेत. लोक त्यांच्या छोट्या बिझनेसचे रील्स बनवून लाखो लोकांपर्यंत पोहोचतायत आणि कस्टमर्स घेत आहेत. आणि आय नो हे सगळं तुलाही करायचंय, पण माहिती नाही कसं. मित्रा, खरं बोलू तर तुला एका मंत्राची गरज आहे, आणि त्यासाठीच आपण घेऊन आलोय आपला कोर्स कॉन्टेंट मंत्र, जिथे मी माझ्या 8 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी स्टोरी टेलिंग, अल्गोरिदम, एडिटिंग, ChatGPT हे सगळं कसं वापरून आपलं कॉन्टेंट आणि आपलं बिझनेस मोठं करू शकतो आणि आपणही लाखोमध्ये पैसे कमवू शकतो हे सांगितलंय. एकदम सोप्या भाषेत, आपल्या भाषेत आणि आपल्या बजेटमध्ये हा कोर्स आहे. लिटरली तुम्ही गृहिणी असाल किंवा शाळेत जाणारं कोण असाल,
कोणीही हा कोर्स करून त्यांचं कॉन्टेंट आणि त्यांचा बिझनेस ग्रो करू शकतो. तर आता आपल्या वेबसाईटवर जा, बंकस लर्नवर, आणि आता कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. आणि हा, आपल्या बंकसच्या व्ह्युअर्ससाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्ही हा कुपन कोड वापरता तिथे, तर तुम्हाला फ्लॅट 700 रुपये ऑफ मिळतील. आणि हे लिमिटेड लोकांसाठी आहे, त्यामुळे जराही वेळ नका घालू. आता साईटवर जा, कोर्स घ्या आणि व्हायरल जा. नाहीतर 6 महिन्यानंतरही तुम्ही त्याच बोरिंग जॉबमध्ये अडकून राहाल. फर्स्ट एक्सपिरियन्स माझा कॉलेजला असतानाचा, म्हणजे मी SYला होतो आणि असंच काय म्हणतात बंक करून, मी आणि माझा मित्र तेजस होता, तर आम्ही दोघं बंक करून म्हटलं काय करायचं. तर आमचं फेवरेट स्पॉट म्हणजे एक तर किल्ला, नाही तर लाईट हाऊस तिकडचंच, म्हणजे पेट किल्ला आम्ही त्याला म्हणतो. तर म्हटलं चला लाईट हाऊसवरती. आणि असंच एक 11:30-12ची वेळ, आणि आम्ही त्याची 2 व्हीलर होती, जाऊन 2 व्हीलर लावली आम्ही लाईट हाऊसच्या इथे. आणि जस्ट टाईमपाससाठी तिथे एक झाड आहे, म्हणजे त्याचं कातळ आहे, म्हणजे तिथे फक्त गवत किंवा असं डोंगराचा बाग जसं म्हणतो आपण. आणि म्हटलं चिल आउट करायला बसलो तिथे. जसं बसलो आम्ही, तर लाईट हाऊसचा एक मोठा गेट आहे एंट्रन्सला त्यांच्या इथे. त्या एंट्रन्सवरनं एक 12 ते 13 फूटची आकृती, म्हणजे ऑलमोस्ट एक काय म्हणता येतील की जसं एक साडी म्हणतो ना आपण, चेहरा नाही, फक्त असं व्हाईट शॅडोज आहे असं म्हणतो आपण, ती अशी उभी राहिली. आणि ती एक 40 ते 50 किलोमीटरच्या आसपासच्या म्हणजे स्पीडने ती जाते पुढे. आणि तिथे एक पुढे असा एक टर्न आहे, जसं आपण चढ लागतो थोडासा, आणि त्या टर्निंगपासून ती परत येते वरती त्या गेटपर्यंत. असं 3-4 वेळा झालं. आणि आम्हाला वाटलं की जस्ट एक शॅडो असेल, कारण कधी हे असा अनुभव केलं नव्हता आम्ही. तर म्हटलं काहीतरी आम्हाला भास होतोय, पण ते कंटिन्युअसली 3-4 वेळा होत होतं. म्हटलं नाही, हे काहीतरी वेगळं दिसतंय. सो परत ते झालं की परत ती आकृती जशी जाते तशी परत ती आकृती मोठी होत चालली. म्हणजे त्रास काय दिला नाही आम्हाला, फक्त आम्हाला दिसतं की समोर नाही घडते. आणि परत ती खाली गेली, खालच्या मार्गी, जसं उतार हे करून. आता आमची डेअरिंग होत नव्हती की म्हटलं आता जायचं तर कसं जायचं, कारण एक तर असं पण आहे की रात्रीची वेळ, दुपारचे 12 वाजतात, आणि हे कधी असा अनुभव घेतला नव्हता, फर्स्ट एक्सपिरियन्स. तरी आम्ही डेअरिंग करून म्हटलं नाही, इथनं निघालं पाहिजे, काहीतरी विचित्र दिसतंय. तर मित्रांनी म्हटलं की जाऊ आपण. तसं असं डेअरिंग करून गाडी काढली 2 व्हीलर त्याची, आणि निघालो खाली निघालो. तर तिथे आता आपल्या इथे कसं चिरे आहेत कोकणामध्ये, म्हणजे असं विटांचं हे नसतं, तिथे चिऱ्यांचं एक खाण आहे, आणि त्या खाणीतनं ते चिरे भरत होते ट्रॅक्टरमध्ये. तर त्यांना आम्ही विचारलं, तिथे खालीच होतं ना, उतार संपला, आणि ते त्यांना विचारलं की तुम्हाला इथे जाताना असं काय दिसलं का. तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं स्पष्ट. मे बी आता तो भास असेल काय असेल, बट ते जो होता तो फर्स्ट एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यातला. बट ते होतं की दोघांना पण दिसलं, असं नाही की मलाच भास झाला, पण ते काहीतरी होतं. पण त्याने असं म्हणता येत नाही की काय म्हणतात की त्रास दिलाय किंवा हाक मारते, अशा ज्या गोष्टी होतात असं काही नाही, नॉर्मल ते आपल्या दिशेने जाते येते, दॅट्स इट. हा फर्स्ट एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे. आणि तो पण दुपारचा. असं जनरली होतं कधी की रात्रीचं आपल्याला असे अनुभव येतात किंवा पहाटे, आणि हे दुपारचं डॉट 12 वाजले होते, आणि 12 वाजताचा त्या लाईट हाऊसच्या गेटवरचा हा किस्सा. त्यानंतर तुम्ही तिथे गेलात की नाही कधी? गेलो, अंगात मस्ती खूप आहे जाणं होतंच, बट तो होता पार्ट. आणि दुपारी 12 वाजता त्या एरियामध्ये जसं शक्यतो कोण जात नाही, लाईट हाऊसला जनरली संध्याकाळी विजिट करतात लोक. तू त्या व्यतिरिक्त तुझ्या बाबांची पण एक गोष्ट सांगणार होतास, तर ती काय होती? घटनाच होती. एक्झॅक्टली, म्हणजे हे कसं एक थोडी लॉंग स्टोरी आहे, म्हणजे कनेक्टेड थ्रू म्हणजे वडिलांची डेथपासूनचे ते पुण्यात सेटल होईपर्यंत. म्हणजे अजून ते मला ते अनुभव येतात, म्हणजे वाटतं की ते कुठे गेलेले नाही आहेत आजूबाजूला. फर्स्ट एक्सपिरियन्स असा की जशी त्यांची डेथ झाली, म्हणजे त्यांची डेथ पण झाली 15 सप्टेंबरला. किती वर्ष? आता 13 वर्ष झाले असतील. 2012 डेट 15 सप्टेंबर. आणि त्यांचं कसं की थोडं जॉन्डिस झालं होतं, कावीळ झाली होती, आणि आजारी होते ते बरेच, म्हणजे 1-1.5 वर्ष असंच आमचं हॉस्पिटल घर चालू होतं. सडनली इंटरनल ब्लिडिंग झालं, आणि म्हणजे आम्ही कोल्हापूरला नेलं, आणि कोल्हापूरला येता परत ते डॉक्टर म्हणले कोमात गेलेत, सो काय चान्सेस नाही, तर तुम्ही घरी घेऊन जा बेटर. मग तो एक्सपिरियन्स पहिला आधी सांगतो की जसं ॲम्ब्युलन्समधनं वडिलांची बॉडी काढली बाहेर, तर पूर्ण असं आमचं वाडा आहे, म्हणजे एक घर आणि आजूबाजूला असं परिसर, झाडं आहेत, माडं म्हणशील तू, असा एरिया आहे. तर पूर्ण आमच्या एरियामध्येच जसं वावटळूट म्हणजे एक वादळ टाईप, तसं पूर्ण त्याच एरियामध्ये, फक्त बाकी गावात कुठेही नाही. हे तेव्हा अनुभव घेतला. त्याच्यानंतर जसं अग्नी देऊन आलो, स्मशानातून आम्ही आलो, आणि ऑलमोस्ट कसं वडिलांची फ्रेंड सर्कल खूप जास्त होतं, सो ते होईपर्यंत, अंत्यविधी होईपर्यंत रात्री 2-3 वाजले होते. आईची कंडिशन पण खूप क्रिटिकल होती.
आणि आम्ही तिघंच, म्हणजे मी आय एम द ओनली चाइल्ड, तर आम्ही तिघंच फक्त घरामध्ये. आणि आमचं बॉन्डिंग म्हणजे असं होतं की वडिलांचं मित्रासारखं, म्हणजे असं वडिलासारखं त्यांनी कधी ट्रीट नाही केलेलं. आणि अचानक ही अशी घटना घडली तर सगळे आम्ही काय म्हणतात एकदम डिस्टर्ब झालेलोच होतो. आणि ज्या बेडवरती ते झोपायचे गावी, म्हणजे कसं त्यात आम्ही म्हणजे रत्नागिरी सिटीमध्ये पण घर होतं आणि गावी आता आमचं एक जॉईंट फॅमिली आहे, तर आम्ही गावच्या वातावरणामध्ये जरा त्यांचं तब्येत सुधारेल म्हणून त्यांना तिथेच ठेवायचं. मग ते त्या बेडवरती झोपायचे रेग्युलर. तर रात्री मी तिथेच झोपलो, कारण सगळे आता गावावरनं मुंबईवरनं काकानी सगळे आलेले होते. सो मग मी त्यांच्याच बेडवरती झोपलो. आणि ऑलमोस्ट पहाटे 4:30-5ला हे मला अशी झोप नव्हती लागते, साखर झोप जशी म्हणतो तसं होतं. अचानक म्हणजे आई आली, हे मला नंतर समजलं आई येते. आई आली आणि बाजूला झोपली माझ्या बेडवरती, आणि तिने फक्त असं जस्ट कपाळावरती हात ठेवला. आणि मला जाणवलं की मी फक्त डोळे मिटून होतं की कोणीतरी हात ठेवला. जसं मी डोळे उघडले, मला वडील समोर दिसलेत. म्हणजे इतका म्हणजे मी अंगावर काटा आला की अरे अचानक कसं काय, म्हणजे माझ्याकडे बघतायत. असं पण नाही की म्हणजे अंधार पण गावी नसतो, कारण आपण कंदील किंवा जे लावतो त्याच्यामुळे एक नॉर्मल उजेड असतो घरामध्ये. कारण गावी कसं आम्ही याच्यावरतीच कंदिलाच्या उजेडावरती सगळे करतो, नाईट लॅम्प किंवा असं काही गोष्टी नसतात गावी. आणि मी प्रॉपर बघितलं त्यांचा चेहरा समोर. म्हणजे तसे आमचे 4 रूम्स आहेत मेन, आणि एक मजकुडी आहे, मोठी खोली आहे. तिथे सगळे जेंट्स लोक झोपलेले होते. त्यांना क्रॉस करून आई कशी आली हे आईला पण आतापर्यंत माहिती नाही. ती आतल्या रूममध्ये झोपली होती 4 नंबरच्या, तिथनं ती मधनं त्या पुरुषांच्या इथनं येऊन माझ्या बाजूला कधी आली हा आईला पण माहिती नाही. हा तेव्हाच म्हणजे ज्या रात्री जे अंत्यविधी झाली तेव्हाचा हा विषय. नंतर 12-13 झालं कार्य, आणि मी काकांकडे राहिलो होतो म्हणजे सिटीमध्ये, कारण माझं लास्ट सेमिस्टर चालू होतं. सो मग गावी करून मी तरी काय करणार, सेमिस्टर मी कंप्लीट करायची होती. मग आईला सगळ्यांनी म्हटलं की तू गावीच थांब, तब्येत ठीक नव्हती. तर स्वराज आमच्यावर राहील, म्हणजे माझे मोठे काका 4 नंबरचे, तर त्यांच्या बंगल्यावरती मी राहत होतो. आणि 13 झालं आणि माझी वायवानी असे एक्झामिनेशन्स होते तेव्हा मे बी. आणि कसं आहे की नॉर्मली माझा अभ्यास कधी व्हायचा रात्रीचा, म्हणजे तुम्ही संध्याकाळपासून किती काम हे अभ्यास करा, रात्री बसला की मग तो लक्षात राहतो. आणि ते पण असं नाही की बाबा तो 2-3 आपले शब्द आठवायचे आणि मग परीक्षेला आपापला लिहा. ते त्या पद्धतीने माझं चालू होतं. आणि मग ऑलमोस्ट एक 3-3:30 वाजले. मग काकांचं कसं ते पण रात्री टी व्ही बघायचे, मग ते पण जनरली उशिरा झोपायचे 12 नंतर. मग 12 नंतर माझा अभ्यास चालू, नंतर म्हणजे शांततेत, मला शांतता हवी असायची. मग 2:30-3 पर्यंत मग मी म्हटलं तर झोपू. आणि ते कसं ते बेडरूमला झोपायचे आणि मला अभ्यासासाठी मी हॉलमध्ये झोपायचं. त्यांचा हॉल खूप मोठा आहे, म्हणजे तू म्हणशील तर 25-20x20चा असा मोठा हॉल आहे बंगल्यामध्ये, तो कोणी नाही. तर मी म्हटलं आता वैताग आला, म्हटलं 3-3:30 पण वाजले, सकाळी 7:30ला कॉलेजला पण जायचं आहे. तर जनरली बाजूला पुस्तकं ठेवली, आणि त्यांच्याकडे कसं आहे की डिम लाईट आहे. आता डिम लाईटचं पण मी सांगतो पुढे जाऊन किस्सा काय आहे ते. तर जनरली आपण काय करतो, आळस जायला तर मी हात मागे केलेत, जर आपण बोटं मोडतो किंवा काय, दोन्ही बावकडे म्हणजे शोल्डर्स दोन्ही ते असे कोणी पकडलेत. म्हणजे लिटरली असं जाणवतं की कोणीतरी होल्ड केलेलं आहे. आणि मी मागे बघतो तर मला मागे बघता येत नव्हतं. जसं मला होल्ड केलं आहे तसं मी ऑफलिफ्ट झालो, जो ऑलमोस्ट मी म्हणशील तर 5-5.5 फुटाच्या अंतरावरती होतो मी. आणि मला काही समजलंच नाही की हे मी झोपेत आहे की मला खरंच जाणवं होते, हे काही समजत नव्हतं. आणि तरी विचार केला हे चाललंय काय. जसं परत उचललं तर त्यांचं 1-2 एंट्रन्स आहेत, म्हणजे कसं एक बॅक साईडनं फ्रंटला. फ्रंट साईडनं जनरली त्यांच्याकडे येत नाहीत, कारण ते थोडं गृहप्रवेश नाही आहे त्यांच्या हिशोबाने. तर ते त्या एंट्रन्सला मला घेऊन जायचं, ते पण हवेतच. म्हणजे जसं मी लिफ्ट झालेलं माझे शोल्डर्स ओपन म्हणजे पकडून, तसंच मला त्या दरवाजापर्यंत यायचं. आणि परत जिथे मी झोपलो होतो आणि ते झोपलेलो आहे त्याच्या बाजूलाच देवाराची त्यांची वेगळी सेपरेट रूम आहे, तिथे आणून तर परत सोडायचं. असं हे 4-5 वेळा झालं माझ्याबरोबर. आणि मला लिटरली काहीच आयडिया नाही की हे चाललंय काय. मी तरी विचार करतो मी झोपेत आहे. नंतर आता मी काकांना कसं आम्ही पेटनेम बापू म्हणतो, आता घाबरलो शेवटी की हे चाललंय तरी नेमकं काय. तर मी बापू म्हणून काय म्हणतात एक शब्द काढायचा बघतोय तोंडातून, पण तो पण निघत नाही.
म्हणजे कंठ जसं आपण म्हणतो ना फुटतच नाहीये बोलता बोलताना, हेच होत होतं. मग ते आता डिम लाईट जी मी तुला मगाशी म्हटली, ती डिम लाईट म्हणजे काय, त्यांचं एक भिंतीमध्ये कोरलेलं एक थोडं हे स्वामींचा फोटो आहे, म्हणजे आत बसवलं आहे त्यांनी, आणि त्याच्या म्हणजे फोटोच्या वरती ती डिम लाईट आहे. ती मला कुठेतरी जाणवली दिसली हे सगळं मोमेंट होताना, आणि मी मनात फक्त श्री स्वामी समर्थ म्हटलं. आणि काकांचं म्हणजे जास्त करून सगळं स्वामी समर्थांचं ते करतात, म्हणजे मठात जाणं किंवा या सगळ्या गोष्टी त्यांच्या घरात हे सगळे म्हणजे देवाचं ते खूप मानतात. तेवढं फक्त मी म्हटलं, जिथे मी झोपलो होतो परत त्या जागेवरती येऊन परत राहिलो. म्हणजे जे हवेत हे चालू होतं, परत मी बॅक टू पॅव्हिलियन त्याच जागेवरती जिथे होतो मी आळस देऊन पडलो होतं. म्हणजे पडलो म्हणजे कसं आपण खाली, मी अंथरुण खाली घालायचो, नंतर मला खाली झोपायची सवय, बेडवरती असं नाही एवढे झोपेत. जिथे होतो त्या जागेवरती परत, आणि पटकन मी उठलो, कारण हे मला समजत नव्हतं की चाललंय काय, माझं स्वप्न आहे की काय आहे. सो मग मी उठलो, लाईट लावल्यानंतर आधी चेक केलं की एक्झॅक्टली काय आहे. आणि त्यांचं कसं आतमधनंच काय म्हणतात, टेरेसवरती जायला एक पायरे आहेत, म्हणजे बाहेरनं नाही आहे त्यांचा ॲक्सेस. तिथे पण जाऊन आलो, तिकडच्या लाईट लावल्या, किचनमध्ये जाऊन आलो, कोणी नव्हतं. आता ह्याचा रिलेव्हन्स दुसऱ्या स्टोरीमध्ये असा आहे की मी जसं माझं कॉलेज संपलं, म्हणजे मी पासआउट झालो, म्हणजे 6 महिन्यानंतरच मी वापीला होतो मामाकडे, म्हणजे जिथे मी एक्सपिरियन्स करण्याचं, कारण जॉब पण मला पाहिजे होतं, घरची कंडिशन पण नव्हती. सो आता नेक्स्ट म्हटलं काय म्हणतात, हायर एज्युकेशनसाठी पण पैसे नव्हते, म्हटलं जॉब करू. मामाने ऑफर दिली, माझ्याकडे सांग IT केलेलं आहे, सो माझ्या डॉस बेस सॉफ्टवेअर आहे, तुझ्या .NETमध्ये कन्वर्ट करून दे. म्हटलं ओके ॲग्रेड. मी त्याच्याकडे राहिलो होतो. पण असं होतं की मी अगोदर बॅचलर्स म्हणून तिथे थांबवतो, आईला डायरेक्ट घेऊन जाऊ शकत नव्हतो वापीला. आता कसं होतं की आता हे स्टोरीचं रिलेव्हन्स बघ, मी काकांकडे एकटा, आई गावाला एकटी. वापीला मी गेलो तेव्हा आईचं असं होतं की गावाला 6 महिने गावाला होते, 6 महिने मुंबईला, म्हणजे आता मुंबईला म्हणजे ठाण्याला आजी आजोबांकडे, आईचे आई वडील. दोघं आम्ही 1 वर्षभर एकमेकांपासून लांब. वापीला मी राहिलो वर्षभर तिथे, आणि त्या पिरियडमध्ये मी जिथे मामाकडे राहिलो होतो तेव्हा पण ही सेम कंडिशन झाली होती. जसं मला लिफ्ट केलं होतं, म्हणजे हात पकडून उचललं होतं परत, आणि परत त्याच्या दरवाजापर्यंत त्याच्याकडे पण सेम, की त्याचा जो दरवाजा आहे फ्लॅटचा, त्या दरवाजापासून मी सोफ्यावर झोपायचो त्याच्या, तर त्या परत मी सोफ्यावरच्या इथे यायचो परत दरवाजापर्यंत, ही सेकंड टाइम सेम कंडिशन. आणि जसं मी पुण्यात आलो, आम्ही दोघं एकत्र राहिलो, तेव्हा हे गोष्टी घडल्या नाही. आई आणि तू एकत्र जेव्हा राहिलास तेव्हा काही वाटायचं नाही, पण जेव्हा तू लांब असायचं, लांब होतो तेव्हा असं होतं की ते मला काय म्हणतात, एक जाणीव करून द्यायचं, किंवा काय म्हणतात की तुम्ही हे दोघं एकत्र राहा, तू ह्या इथनं जिथे अडकला आहेस किंवा तू जे करतोय जिथे राहू नको, तू आईबरोबर राहा. कारण का ते पण एक काय म्हणतात डिस्टन्स झालेले होते, आई पण डिस्टन्स झालेली आहे, मी पण झालेलो. जे आम्ही तिघं एकत्र घरात असायचो ते आता कुठेतरी असं झालं की सेपरेट, म्हणजे तर ते आहेत नाही, वेगळे झाले, ते पण नाहीत कायमचे. आई गावाला, म्हणजे गावाचं पण रत्नागिरी ते गणपतीपुळे डिस्टन्स 30 किलोमीटरचा आहे आसपास, तरी जायला 1 तासभर लागतो. पण स्टील एकत्र राहत नाही आहे ना, ती पण तिथे राहते, मी काकांकडे राहतोय. नंतर मग कॉलेज संपल्यानंतर मग परत जसं जॉब चालू केलं वापीला मी, तर तेव्हा पण मी मामाकडे होतो. आई एकतर 6 महिने गावाला, 6 महिने इथे ठाण्यामध्ये. सो मग ते जाणवलं मला कुठेतरी की ह्या गोष्टी आहेत, मला घाबरवण्यासाठी नाही, बट ते एक तुला हे करायला की तू या गोष्टीतनं बाहेर पड. पण आणि आत्तापर्यंत त्यांचा म्हणजे हे अपलिफ्ट करायच्या ह्या गोष्टी, बट दुसरा असा अनुभव की ते मला जाणीव होते त्यांच्या आजूबाजूला. म्हणजे इवन मी कधी असंच बसलो असेल, झोपलो किंवा असंच जसं आपण पडतो दुपारचं किंवा काय विकेंड्सला, तर मला जाणवतं आजूबाजूला आहेत. ते फील म्हणतो ना आपण, जसं दिसत नाही बट ते जाणीव होणं, किंवा आजूबाजूला कोण बसलं आणि तो आपला माणूस आहे हे अजून जाणवतं मला. आणि कोइन्सिडेंट तुला असं सांगतो डेट्सवरनं पण, आता वडिलांचाच विषय निघाला म्हणून, की माझं लग्न झालं 5 फेब्रुवारी 2022, वडिलांचा वाढदिवस पण त्याच डेटला 5 फेब्रुवारी, आणि वडील एक्सपायर झाले, मी जसं डेट म्हटलं की 15 सप्टेंबर 2012, आणि माझी मुलगी आता जी जन्माला झाली म्हणजे 2024 तिची डेट पण 15 सप्टेंबर. एवढं रिलेव्हन्स आहे.
आणि मी कुठेतरी वाचलं होतं की गरुड पुराण आणि आपल्या हिंदू पुराणाप्रमाणे की 12 वर्षानंतर ज्या डेटला समजा परत ते झालं तो आपला एक पुनर्जन्मच असतो. हे कुठेतरी मी एक रिलेव्हन्स वाचलं होतं. आय थिंक एक चॅनलवरतीच कुठल्या यूट्यूबवरती वाचलं होतं. कारण हे कोइन्सिडन्स होतं. कारण कोइन्सिडन्स पण नाही म्हणता येतात, पण ते हे कुठेतरी एक रिलेटेड आहे की स्टील फॅमिली मेंबर काय म्हणतात आपल्याबरोबर आहे. बरोबर. पुण्याबद्दल काहीतरी बोलत होतं. हां, गणपतीपुळ्यात म्हणजे कसं आहे की हे म्हणजे आहेच ज्या 2 स्टोरी आहेत त्यातलं पहिली एक सांगतो की जेव्हा मी पुण्याला म्हणजे बॅचलर्समध्ये राहत होतो, म्हणजे आईला घेऊन येण्याच्या अगोदर 6 महिने बॅचलर्समध्ये होतो आणि आमचाच भाऊकीमधला पारकर म्हणूनच आहे. तर त्या भावाबरोबर मी 6 महिने बॅचलर्स म्हणून राहत होतो आणि त्याने तीच गाडी घेतली होती आणि ती गावावरनं पुण्याला आणायची होती आणि आम्ही दिवाळीला कसं 5 दिवस सुट्टी मिळते. 5 दिवस आम्ही गावाला होतो. मग आता नेक्स्ट डे ऑफिस. मग आम्ही काय केलं की अजून एक दिवस थांबलो आणि परत म्हटलं की नाही, परत आता उद्याचं ऑफिसला तर जॉईन केलं पाहिजे सकाळी. मग आम्ही डिसाईड केलं की आपण रात्रीच निघू, म्हणजे किती 2:30-3 वाजता. म्हणजे बाईकवरनं प्रवास नाही म्हटलं तरी गणपती ते पुण्यात यायला 9 ते 10 तास लागतात हॉल्ट करून. म्हटलं निघू मग 2:30-3 वाजता. सो आम्ही दोघं पण प्रॉपर म्हणजे सेफ्टी इक्विपमेंट, हेल्मेट आणि हे सगळं घेऊन निघालो 2:30 आणि पुढे जस्ट एक क्रॉस केलं. म्हणजे नंतर असं पूर्ण डोंगर लागतो चढ चढल्यानंतर. मे बी तू गेला असेल तर तुला माहीत असेल. तर त्या रस्त्याला सरळच आहे असं आणि आजूबाजूला असे काही रहदारी घरं बिरं काही नाही, जस्ट रस्ता आणि आजूबाजूला झाडी असेल नॉर्मल. आणि कसं दिवाळीचा टाईम म्हणजे थंडीचं आणि थंडी असल्यानंतर धुकं असतं. तर ते धुकं आहेच तिथे त्या एरियामध्ये. आम्ही चाललो आहे की ते 3 रस्ते आहेत, सरळ जातो एक राईट टर्न येतो. तर त्या जसं आता कसं आहे की आता बोर्ड लागलेलं असं, पण त्या काळी कसं आहे की अजून ते माइलस्टोन्स असतात नाही का, पिवळं आणि व्हाईट याच्यामध्ये लिहिलेलं असं की किती पुढे किलोमीटर गाव आहे असं. तर तिथे एक बाई बसलेली होती. बापरे. हां, म्हणजे आम्हाला आधी वाटलं की ते धुकं आहे टू बी फ्रँक. म्हणजे कारण भास होतात की काही जर असं धुकं दिसलं की आपल्याला ती आकृती जाणवायला लागते नसलं तरी, पण स्टील तिथे प्रॉपर केस सोडून एक बाई दिसलेली आम्हाला. आणि तो गाडी चालवत होता, मी मागे होतो. पण त्या फॉगमुळे काय झालं नंतर की त्याच्या चष्म्यावरती आहे ना फॉग यायला लागला, पाणी साचायला लागलं. तर तो बोला की मला जमत नाही आहे, तर तू चालव. तर मी चालवायला घेतली तेव्हा मी त्या गावाच्या हद्दीच्या इथे आलो कॉर्नरला आणि तेव्हा हे दिसलं. हे त्याने पण बघितलं, भावाने पण. तो बोला काहीच बोलू नको, आणि तू माझ्यापेक्षा मोठा होता, म्हणजे 2 वर्षांनी तू मोठा आहे माझ्यापेक्षा. बोला काही बोलू नको, तू गाडी चालव. म्हणजे परत मी म्हणतो की ह्या गोष्टीचा त्रास नाही, फक्त दिसतंय आम्हाला आणि आम्ही आमच्या वाटेनं, म्हणजे ते त्याच्या वाटेला बसलेलं आहे, आम्ही आमच्या वाटेने जातो. काय आम्ही थांबलो नाही, काही नाही. परत पुढे गेलो, एक ऑलमोस्ट 15 किलोमीटर पुढे गाव लागतं, म्हणजे एक ते ऑलमोस्ट तेव्हा 4 वाजले असतील, टायमिंग पण असेल तेवढं 4-4:30. तर गावाला कसं आहे की आपलं शाळा जी असतात जिल्हा परिषद शाळा, पांढरं शर्ट निळ्या कलरची पॅन्ट बरोबर. तर तसा एक 3री किंवा 4थीतला मुलगा समोरून चालत येतो रस्त्याच्या मधून. म्हणजे प्रॉपर त्याच्याकडे बॅग आहे, एक वॉटर बॉटल आहे जी नाही का सिपर म्हणतो आपण त्या टाईपमध्ये, आणि तोच चालत येतो आमच्या दिशेनं. पण त्याने हे काय केलं नाही, तो येतो आम्हाला दिसतंय की येत आहेत, बट त्रास नाही दिला. त्याने माझ्या लिटरल भावाने असे मांडे दाबले होते की एवढ्या 4 वाजता कुठनं शाळेचा मुलगा असा चालत गेला आणि आजूबाजूला काही रहदारी नाही. बापरे. 4 वाजताची गोष्ट आणि नाही गाव आहे किंवा काय आहे बाजूला, काहीच नाही. म्हणजे जनरली ते कातळ आहे, म्हणजे जसं आपण आंब्याची धंदा करतो किंवा जसं काय म्हणतात आंब्याची शेती असते राईट, किंवा चिऱ्याची खाण आहेत असा एरिया. तिथे काहीच तुमचं घर नाही, काही नाही आजूबाजूला. आणि ते पण 4 वाजता कुठला मुलगा असं येणार आहे पहाटे म्हणजे त्या दिशेने, आणि ते काही करत नाही. म्हणजे तो आपल्या दिशेने तो चाललाय वाटचाल त्याची, आणि आम्ही आमच्या दिशेने पुण्याच्या दिशेने चालतंय. हा एक तो अनुभव 2015-16ची असेल गोष्ट ही. ते आता बोलतो ना की लोकांना आता दिसत नाही, जाणवत नाही, कदाचित लोक जास्त बाहेर पण नाही पडत ना. पण हे कसं आहे की एक काय म्हणतात की ती वेळ असते, आणि त्या वेळेमध्ये जर आपण तिथे काय म्हणतात ना एक आपण काहीतरी नुकसान करतोय तर ते आपल्याला त्रास देतं. जर तुम्ही ते त्यांच्या दिशेने चालले, तुम्ही तुमच्या दिशेने चालले, तर ते काही त्रास करत नाही. फक्त ते काय म्हणतात एक जाणीव करून देतात की आम्ही पण आहोत ह्या दुनियेमध्ये. तो एक म्हणजे वाटलं की नाही, मी आधी विश्वासच नव्हता, मला काही ते उगीच काय म्हणतात एक भाकड कथा जसं आपण म्हणतो बरोबर तसंच वाटायचं एक म्हणजे कॉलेज येईपर्यंत. पण जसं हे अनुभव येत गेलं, कारण कसं गावी आमच्याकडे काकी आजी असायची, ती या गोष्टी सांगायची. म्हणजे जनरली मोठी माणसं जी असतात ते सांगतात की असं सांग, आणि इव्हन वडिलांना पण अनुभव आलेले.
त्यांनी पण आम्हाला सांगितलेल्या ह्या गोष्टी, पण विश्वास नव्हता कधी. पण जेव्हा अनुभव घेतला या गोष्टींचा तेव्हा समजलं की नाही, ही रियालिटी पण असते. पण कसं होतं की हे जर आपण एक्सप्रेस करतो ना जेव्हा मित्रांमध्ये किंवा त्या असं म्हणतं की अरे हा तर फेकतोय, हे असं काही नसतं. पण जे कधी स्वतःहून आपण अनुभव घेत नाही ना तोपर्यंत ते नाही समजत आपल्याला. म्हणजे इव्हन आता भाऊ जर आलाच आहे, सौरभ आलाच आहे इथे, त्याने पण तो अनुभव घेतला, त्याने पण कधी या गोष्टी बघितल्या नव्हत्या. त्याचा अनुभव काय होता? त्याचा अनुभव म्हणजे काय सांगतो की हे आम्ही आता तुला ते गोष्ट सांगतो की हे घरातले आमच्या, म्हणजे घरात कसं आहे की आमच्याकडे जसं म्हणतात की राखणदार जसं आपण म्हणतो, तर तिथे आम्ही महापुरुष किंवा बाबा म्हणतो आमच्या इथे. नाही म्हणतो तेच, म्हणजे जसं तुम्ही म्हटलं राखणदार. तर हे मी बघितलेलं आहे की आमच्या काय म्हणतात वाड्यामध्ये ही गोष्ट आहे आणि ती मी बघितली पण आहे. आता ह्याने कधी अनुभव तो घेतला नव्हता. म्हणजे कशी दिसते? म्हणजे त्याचं कसं आहे की म्हणजे काळी आकृती, सावळी म्हणजे जसं आपण एक वर्णन करतो, जसं तू इमेजमध्ये पण तू गुगल केलं असेल तर काळी एक आकृती दिसते, पांढऱ्या कलरचं काय म्हणतात एक धोतर असतं, पेटा असतो, हातात घुंगराची गाठी आणि कंदील किंवा मशाल असं घेऊन त्याचं एक वर्णन केलं, तर त्याला काळी आकृती दिसली होती. आता त्याच्या अगोदर तुला रिलेव्हंट सांगतो की हे का दिसलं, कारण आमच्या याच्या एरियामध्येच महापुरुषाचं वास आहे, म्हणजे राखणदाराचं. जसं आमचं अंगण आहे, अंगणात तुळस आहे, तुळशीच्या मागे एक बेंडीचं झाड आहे, जी फुलं येतात बघ, चीक असतो त्याचं झाड आहे, आणि त्या झाडाच्या ह्याच्यामध्ये त्याचं स्थान आहे. अच्छा. आणि तिथे आम्ही एक मंदिर बांधलेलं आहे, हे प्रॉपर एक छोटं असं देऊळ टाईप केलेलं आहे. तर तिथे दररोज संध्याकाळी आम्ही तिथे त्याला पोचतो आम्ही तिथे. आणि ते कोण तुमच्या पूर्वज आहेत? कोण पूर्वज असं नाही, हे कसं झालंय की जसं मी मगाशी म्हटलं काकी आजी जी गोष्ट सांगायची, हे तिच्यावर घडलेली गोष्ट. म्हणजे हे जाणीव करून दिले की मी इथे आहे, हे तिच्या स्वप्नात येऊन सांगितलं की ह्या जागेवरती माझं अस्तित्व आहे. म्हणजे हे जेव्हा ती जागा घेतली, म्हणजे माझ्या आजोबांनी, म्हणजे सख्खे चुलता अशा खूप मोठी फॅमिली, आमची जॉईंट फॅमिली आहे, तर ह्यांनी जेव्हा घर बांधलं त्याच्यानंतर त्या काकीला आलेला अनुभव. आणि जेव्हा अशा काही काय म्हणतात वाईट गोष्टी घडणार असतील घरात, ते पहिलं संकेत द्यायचं तिला. ती आता नाही आहे, यात नाही आहे, बट तिला ते संकेत पहिलं जायचं की ह्या गोष्टी होणार आहेत. मग तेव्हापासून आम्ही जसं अनुभव आले तेव्हा मला समजलं नाही, आपल्या याच्यामध्ये राखणदार आहे, म्हणजे महापुरुषाचं स्थान आहे, आपण त्याला जपलं पाहिजे. मग तेव्हापासून आम्ही जसं तुळसला आपण पुजतो तसं दर संध्याकाळी आम्ही दिवा तिथे ठेवतो. म्हणजे त्याची ते काय म्हणतात एक पायवाट आहे, जसं आपण म्हणतो की तो राखण करतो पूर्ण एरियाचा, तर त्याची ती पायवाट आहे. आता हे त्याच्यावरचं पहिलं एक्सपिरियन्स सांगतो काय झालं की आम्ही आता शिमग्याला कसं आहे की होळी झाल्यानंतर आमच्याकडे पालखी येते. पहिले ती गावात येते पालखी, आणि मग जसे मानकरी असतात गावातले, तर 7 मानकऱ्यांमध्ये की आमचं एक येतं, त्याच्यामध्ये आमच्या घरी शेवटी येते पालखी. सगळं म्हणजे मुंबईतनं म्हण, पुण्यातनं म्हण, सगळे आम्ही एकत्र त्या दिवशी तरी येतो. म्हणजे भले आम्ही बाहेर आता जॉबसाठी असेल, पण त्यावेळी एकत्र सगळे आम्ही कुटुंबी येतो एकत्र. म्हणजे आता गावी भाऊ असतो मोठा, म्हणजे मोठ्या काकांचा मुलगा, तो सगळे तिकडच्या गोष्टी गावातल्या मॅनेज, म्हणजे ट्रान्सपोर्टचा बिझनेस सगळं आहे. मग हे वेळी आम्ही जेव्हा फॅमिलीबरोबर एकत्र येतो, मजा मस्ती असते. आणि मग असं होतं की जेंट्स आणि लेडीज होऊन जातात, लहान मुलं असतात. मग लहान मुलं आणि सगळं काय म्हणतात आपल्याला, जे बायका आहे, काकी आहेत, आत्या आहेत, ते सगळे आतमध्ये झोपतात रूम्समध्ये, आणि आम्ही सगळे पुरुष अंगणात किंवा बाहेरची एक काय म्हणतात मस्कुडी जी म्हणतो तिथे. तर आता अंगणात आम्ही कसं झोपतो की लाईन फेस, म्हणजे अंगण म्हणल्यापेक्षा एक त्याला आपण मस्कुड जे म्हणतो की जी ओपन असते, आणि त्याच्यानंतर अंगण चालू होऊन जातं. वटीवर वगैरे तसं, म्हणजे ते ओपनच असतं, फक्त बारी आपण लावतो आणि असं अंगण पूर्ण ओपन असतं. तर तिथे आम्ही झोपतो, नाही तर मग अंगणामध्ये जागा नाही झाली तर. ह्या मागच्या याच्यामध्ये कसं आहे की एक आय थिंक 2 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. तर आम्ही बाहेर झोपलो होतो. आता मी पुण्यावरून आलो होतो, हा मुंबईवरून आला होता सौरभ. तर मग सगळं झालं रिलॅक्स, आणि मी कसं आदल्या दिवशी निघालो होतो सकाळी पहाटे, आई आणि मी, आणि बायको प्रेग्नंट होती, सर ती पुण्यातच राहिली होती, आम्ही दोघंच होतो आई. तर मी अलार्म लावला होता 4:30चा. आता ह्याचा रिलेव्हन्स मी पुढे सांगतो तुला काय आहे त्या अलार्मचा. 4:30 वाजता मी अलार्म लावला निघायचं म्हणून, आणि तो मी बंद करायचं विसरलो. ते एव्हरीडे असतं ना, त्याच्यामध्ये फक्त मी टाइम सेट केला होता, तो ऑफ करायचं विसरलो मी. एक्झॅक्टली. तर आता ज्या दिवशी मी गावी गेलो, नेक्स्ट डे मी तो बंद करायचं विसरलो, आणि हा पण आला होता. पालखी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि आम्ही त्या मस्कुडीमध्ये अंगणामध्ये तिथे झोपलो.
आणि मला कसं आहे की अचानक एक 3-3:30च्या दरम्यान 3:30च्या दरम्यान जाग आली त्यासाठी वॉशरूमसाठी. आता कसं गावात पुन्हा आता वाडाच आमचा मोकळं आहे आणि जागा आम्हाला माहिती आहे. आता जसं मी म्हटलं देवाचं स्थान आहे, तर मला माहिती आहे की कुठल्या जागी वॉशरूमला जायचं असतं. तर मी अंगणाच्या बाहेर म्हणजे वाडीच्या पण बाहेर जाऊन वॉशरूमला जाऊन आलो. जसं मी उठलो ना, मला घुंगरांचे आवाज यायला लागले. घुंगरू वाजतात प्रॉपर, म्हणजे जसं आपण असे ना नॉर्मल जेवण मी मला समजलं की कोणतरी काठी ठोकतंय. एक्झॅक्टली. आणि मला माहिती आहे की हे कसं आहे की आता हा मुंबईत आहे, पण आता दुसरा मी मोठा भाऊ म्हटला, आम्ही रत्नागिरीतच गावी येणं जाणं असायचं सणासुदीला. तर मला या सगळ्या गोष्टी माहिती लहानपणापासून. पण मला कळालं की हा आहे तर शांत राहू, जे काय होईल ते होईल, बघू. तर तसं दिसलं तर काय नाही, मला फक्त आवाज येतात, त्याचा तो जाणीव करून देतो की मी आहे, मी इथे. सो मी परत कळलं की काय म्हणते एक छोटं गेट आहे, ते ओपन करून परत त्या मस्कुडीमध्ये येऊन मी झोपलो. म्हटलं जाऊ दे, आता जे झालं ते झालं. मी झोपलो. हा माझ्या बाजूला झोपला होता सौरभ. आणि थोड्या वेळाने म्हणजे रिलेव्हंट सांगतो पुढे कसं की ह्याने माझं आहे ना, म्हणजे सॉरी पहिला अलार्म वाजला जो 4:30चा मी म्हटलं ना, 4-4:30चा जो मी लावला तो वाजला. आणि तो फक्त टिडीट एवढंच फक्त सेकंड वाजला आणि बंद झाला. आता मी साखर झोपेत म्हणजे ऑलमोस्ट वॉशरूममध्ये तरी अर्धा तासात आपण काही लगेच हे होत नाही, तर साखर झोपेत होतो. वाजलं म्हटलं कसं काय बंद झालं, तर मी इग्नोर केलं. हा जसा सकाळी उठला सौरभ, तर मला म्हणतोय म्हणजे आधी त्याने सांगितलं की माझ्यावर काय झालं सांगू का तुला. म्हटलं काय झालं. आधी तो घाबरला होता की त्याने हे अशा गोष्टी बघितले. बाजूचा झोपला होता काका, त्याने असं मस्ती म्हणून पाय टाकला, तर हा याचा अजून घाबरलं की परत काय झालं. कारण ऑलमोस्ट 6 वाजता कशी गावाला लगेच झोप म्हणजे काय म्हणतात जाग येतेच, कारण आमचं कसं आहे की पूर्वेलाच आहे, तर जसं सूर्य होतो तसं लगेच पटकन जाग येऊन जाते. मग तेव्हा हा सकाळी सांगतोय की जो अलार्म मी बंद केला सौरभने, वाजवत होतं 2 फक्त हार्डली 1 सेकंड पण वाजला नसेल, ह्याने बंद केला. मी त्याला म्हटलं का बंद केला. तर हा सांगतोय की जसा तू वॉशरूमला जाऊन आला त्याला पण काही थोड्या वेळाने जाग आली, तर ह्याच्या पायाखाली काहीतरी ह्याला जड जाणवलं का माहिती नाही, पण त्याला काहीतरी जाणवलं. तर ह्याने डोळे उघडले तर त्याला एक भली मोठी काळी आकृती दिसली. आता ह्याला काय वाटलं की कसं आहे, जनरली आमच्या इथे मागचा एक मोठा रस्ता आहे आणि तिथनं गाडी आली, फोकस जर आलं असेल तर मग तिथे झाडांच्या सावलीनं ती अशी दिसते सावली भिंतीवरती. त्याला वाटलं तेच आहे. ह्याने परत डोळे बंद केले, इग्नोर केलं. परत त्याला काहीतरी पायाखाली जाणवते कोणतरी आहे. परत त्याने डोळे उघडले, तेव्हा ह्याला असे हात करून इशारे करतो की तू चल माझ्याबरोबर. म्हणजे खालच्या साईडला, म्हणजे खालच्या साईडला आमचा समुद्र आहे, हे समुद्र म्हणजे बीचलाच लागून घर आहे गावी. त्याला म्हणलं खालीच. आणि त्या याच्यामध्ये काय झालं की अलार्म वाजला. हेच हा बघतोय त्यांना समोर महापुरुषांना, पण तेवढ्यात अलार्म वाजला. म्हणून तो अलार्म वाजला म्हणून ह्याने घाबरून तो 2 सेकंडमध्ये बंद केला. कसा बंद केला त्याचं त्याला माहिती, कारण मोबाईल माझा, तर ऑपरेट कसा करायचं मलाच माहिती. तो बंद झाला एनिवे. आणि जसं बंद झाला ना, ह्याने माझा हात दाबला होता आणि मला जाणवलं की कोणीतरी माझा हात पकडला. तो ह्यानेच पकडला. भीती म्हणजे ह्याने कधी अशा गोष्टी पाहिल्या नाहीत, म्हणजे मुंबईत राहिलेला हा. तो म्हणतो मी तुझा हात त्या म्हणजे काय म्हणतात भीतीपोटी मी तुझा हात पकडला. आणि मला वाटलं की ह्याला काय बायकोची आठवण आली, काय झालंय हा हात का पकडतो, म्हणजे मला रात्री जाणवलं, बट मी काय इग्नोर केलं या गोष्टी. तो तेव्हा सांगतोय की तो हात का पकडला, कारण माझ्या म्हणजे जसं तो काय म्हणतात डोळे मिटून राहिला अलार्म बंद केल्यानंतर, आणि माझ्या साईडला त्याने कुशीवरती गेला. तो जेव्हा त्याने काय म्हणतात की डोळे मिटून राहिला, घट्ट पकडून राहतो ना आपण डोळे, तसं त्याच्यात जसं एक बॅटरी मारल्यानंतर गरम लागतं आपल्याला, लालसर दिसतं थोडंफार डोळ्यांवरती, तसं त्याला तर दिसायला लागलं की गरम काहीतरी लागते. आणि ते जसं बॅटरी मारल्यानंतर लालसर होतं गोष्टी, तसं जाणवते. म्हणून त्याने ते हात माझा घट्ट पकडून ठेवला होता. मग तेव्हा त्याला म्हटलं की ते का जाणवलं, कारण त्याच्या हातमध्ये मशाल किंवा एक कंदील असतं, जे बघण्यासाठी किंवा तू झोपलाय की जागाच अजून तसं. कारण ती त्याची पायवाट, आम्ही जिथे झोपलो होतो ना ती त्याची पायवाट आहे. म्हणजे त्या झाडापासून अंगणापासून येतो, त्या मचकुडीमध्ये येतो, आधी आम्ही झोपतो, परत खाली समुद्रकिनारी जाऊन परत तो वाड्यावरनं फेरी मारून परत त्या जागेवरती. अशा त्याच्या 2 फेरी आहेत, एक दुपारची आणि एक रात्रीची.
हे आम्हालाच फक्त माहिती होते. मग त्याला नंतर म्हटलं की विचारलं की तू त्याच्या जागी असं काही त्रास दिला होता का? तो म्हटलं काहीच नाही. त्याला म्हटलं की तिथे आपलं आहे देवाचं, ते त्याचा तू हात जोडून ये. पण एक काय म्हणतात एक लकी पण आपण त्याला म्हणतो, ठरवतो की जर ज्याला महापुरुष दिसतो ना की ते एक म्हणतात की तो एक शुभ संकेत पण असतो. म्हणजे तू त्रास देत नाही, तो तुमचाच राखण. आणि तो आम्हाला कसं आहे की जसं तू हाक मारशील ना कुठल्या अडीअडचणीला, तो मदतीला धावून येतो. म्हणजे आता मी जसं मोठ्या भावाचं म्हटलं, आम्ही तिघच भावंड, बाकी सगळ्या बहिणीचा मला. तो सगळ्यात मोठा आमच्यातला. त्याचं कसं ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, सगळ्या गाड्यांवरती महापुरुषाचं त्याने नाव लिहिलेलं आहे. आत्तापर्यंत कुठल्याही गाडीला त्याला कुठलाही त्रास नाही. एवढं आहे. म्हणजे त्याला कधी अडचण आली तो त्याला हाक मारतो महापुरुषाला आणि तो धावून येतो. ही घरात अंगणात असलेलीच घरातलीच गोष्ट. एक तू हे पण बोलत होतास की वडिलांबरोबर पण असे कोणीतरी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज वगैरे, ते काय होते? ते कसं आहे की वडील म्हणजे असंच रात्रीचं, जसं मी म्हटलं की आम्हाला ते जास्त उत्सुकता रात्रीची व्हायची. आधीपासून सवय होती. मग वडील तेव्हा सांगायचे की हे कसं आहे की पहिलं आता तरी ब्रिज झाला आहे. म्हणजे 2 कसे ते समाज आहेत गावामध्ये. एक जसं कोळी समाज आहे जे मासेमारी करतात, आणि आमच्या इकडचा एक समाज. तर त्याला पहिलं कसं की कनेक्टेड असा काही ब्रिज नव्हता. मग आमचीच एक तर म्हणतो, म्हणजे छोटी होडी जी म्हणतो त्याला आम्ही तर म्हणतो. मग ती तर आजोबा चालवायचे आणि ती संध्याकाळी झाल्यानंतर आम्ही ओढून घ्यायचो आतमध्ये, म्हणजे किनाऱ्यावरती. मग रात्रीचा कोण प्रवास करायचा नाही. आणि अपोजिट साईडला जिथे जे म्हटलं मी कोळी समाज, आम्ही त्यांना कारवी पण म्हणतो, तर त्या समाजात आमचं एक दुकान आहे स्वतःचं. तर तिथे वडिलांचा बिझनेस असायचा याचा. जसं आपण जे करंडे असतात बघ, जे लग्नाला किंवा काही फंक्शन्स असते तर गाणी वाजतात, तर तसे ते बिझनेस होता. म्हणजे पहिलं कसं ते VCR चालायचे, आता तर हे सगळं आपलं आता मॉडर्न झालं आहे, पण तेव्हा ते VCR असायचे मोठमोठे. त्याचा असं बिझनेसच होता. मग ते सगळं बंद करून त्यांना रात्री व्हायची. आता मग रात्री ह्या साईडला यायला, म्हणजे आमचं कसं समुद्र म्हणजे मध्ये खाडी, आणि त्या खाडीला लागून आमचं घर. मग ते येणार कसं, मग जसं ओटी यायची तसं मग ते क्रॉस करून जमायचं यायचं. मग ते काय करायचे की हातामध्ये सगळे कपडे वे करून एका हाताने पोहून यायचे. मग त्याच्यात कसं आमच्या इथे बुडके म्हणतात. बुडके म्हणजे कसं आहे की ज्यांचा मृत्यू बुडून झालेला आहे आणि ते दिसतात म्हणजे समुद्राच्या खाडीच्या आसपास, त्यांना बुडके म्हणतात. हे वडिलांना दिसायचे आणि ते बोलवायचे म्हणजे पाण्यातच. आणि त्यांना त्यांचेच मित्र म्हणजे वडील सांगायचे. आता आमच्या इथेच सूर्या म्हणून एक होता जो तितर पाट्या म्हणून चालवायचा, तर तो पण दिसलेला आहे त्यांना, कारण त्याचा मृत्यू तिथंच झालेला आहे बुडूनच. हे वडिलांना अनुभव की अशा गोष्टी की जाता येतं, त्यांना पण कधी अशा गोष्टीचा त्रास नाही झाला. इव्हन त्यांनी महापुरुषाचं पण त्यांना पण झालेलं आहे. म्हणजे रागून ते गेले होते, म्हणजे आजीबरोबर रागवले, आणि खाली आमच्याकडे सिमेंटच्या सीट्स आहेत, तर तिथे ते झोपलेले रागवले रात्रीचेच. मग ती जातीची पायवाट, आणि त्या पायवाट्याच्या हे झोपलेले. त्यांना ते 4-5 वेळा त्यांना पाडलेलं आहे तिथनं. म्हणजे असं प्रॉपर म्हणजे फेस अपोजिट फेस करून ते सीट बनवलेलं होतं. म्हणजे कसं एक समुद्र किनारे म्हणून ते बांधलेले होते आम्ही. तिथे झोपायचे रात्रीचे. त्यांना अशी काही कधीच भीती नसायची. त्यांना तसं ते अनुभव आलेले आहेत की हे 2-3 वेळा त्यांना पाडले, परत झोपायचे, परत ते पाडायचं त्याला की तू माझ्या जागेवर न उठ. जागेवर झोपायचं नाही, कारण ती त्याची पायवाट आहे जाण्याची, आणि तो अखंडार करतो. त्या गोष्टीमध्ये कसं घाण करायची नाही. प्रॉपर नेहमी तिथे कचरा काढायला लागतो. जो पत्तेरा आपण म्हणतो ना झालेला, तो नेहमी आम्हाला साफ करावा लागतो तिथे. तेवढं सवळं पण पाळायला लागतं त्या गोष्टीचं. म्हणजे तो आहे ते, आणि ती एंटिटी आपल्याला काय म्हणते, देवाच्या स्वरूपाने मदत पण करते, राखण करते आपल्या जागेचं. तर तेवढं त्याला आपण काय म्हणतात ते डिवोशनली तेवढ्या काही गोष्टी करायला पण लागतात. खूप अस्तित्व, म्हणजे खूप ते प्रेझेन्सही आहे आपल्या इकडे, स्पेशली कोकणात वगैरे. तू दुसरी कोणती गोष्ट सांगणार होतास अजय? त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हेच रिलेटेड मी एक तुला सांगतो, म्हणजे शॉर्ट स्टोरी आहे एक, त्याचं अजून मी पुढे अजून एक कव्हर करतो. बट हे जसं आता मी म्हटलं की घरात जी एंटिटी आहे म्हटलं, म्हणजे एंटिटी म्हणण्यापेक्षा महापुरुषाचं, तर तसंच म्हणजे हे माझ्या आत्तेने आणि बहिणीने सांगितलेल्या गोष्टी की आत्ता ते नाही जाणवत, बट त्या काळी कसं आहे की वरती एक पोटमाळ आहे आमचा, आणि आम्ही लहानपणी वरती जायला खूप घाबरायचं. इव्हन सौरभ पण आम्ही सगळे तिथे जायला घाबरायचो. आम्हाला रिझन माहीत नव्हतं. नंतर आम्हाला कळालं की आत्तेने आणि बहिणीने सांगितलं की तिथे देवाचा वास आहे आपला, देवाचा वास आहे माळ्यावरती. म्हणजे वडील त्यांचा एक मेजर ॲक्सिडेंट झालं होतं, बाईकवरनं पडले होते ते,
ऑइल सांडलेलं होतं आणि बाईकवरनं पडले होते. तेव्हा काय झालं होतं की माळ्यावरती घंटांचा आवाज आणि धूप जी आपण हे करतो ना ती माळ्यावरनं त्याचा वास आणि धूर पसरायचा अख्ख्या घरात आणि घंटा वाजायच्या. म्हणजे हे पहिल्यापासून चालत येत गेलं. पण नंतर कसं केलं की त्याचं पावित्र्य राखलं नाही. म्हणजे जसं काय म्हणतात अडीअडचणी पोचले असं नाही, पण तिथे कसं आहे की त्या जागेमध्ये प्रॉपर स्वच्छता राखते. अच्छा. माळ्यावरती आणि ती ठेवली गेली नसेल मे बी बरेच कारणाने, त्याच्यामुळे नंतर ते कधी अनुभवता आले नाही. पण हे आत्तेने म्हणा किंवा माझ्या आईने ह्यांनी सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला. म्हणजे तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं आईचं, तेव्हा त्यांनी ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत की माळ्यावर खरंच ते घंटा वाजायची. म्हणजे जे आपण म्हणतो ना जसं आपण आरती करताना घंटा वाजते, धूप होतो, तसं ते वरती माळ्यावर यायचं आणि मग नंतर घरभर पसरायचं. हां, म्हणजे हे एक देवाचं स्वरूप म्हणजे असं म्हणतात ना. पण त्याचं काय म्हणतात एक दोन्ही गोष्टी असतात, एक वाईट गोष्ट पण असते आणि एक चांगली गोष्ट. पण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच घडत गेल्या. म्हणजे आपल्याला ते एक दुसरी एंटिटी किंवा दुसरं एक वर्ल्ड जे म्हणतो ते पण अस्तित्वात आणि त्याची ते जाणीव करून देते आपल्याला. अजून कोणती गोष्ट सांगायची आहे? हे दोन गोष्टी म्हणजे एक घडलेली माझ्याबरोबरची आणि एक भाऊजू मी मोठा भाऊ म्हटलं. म्हणजे सौरभ माझ्यापेक्षा मोठा आणि तो सौरभपेक्षा मोठा, तो सगळ्यात मोठा. म्हणजे आमच्या दोघांच्याही दोन वेगळ्या स्टोरी. रिलेव्हंट का एकत्र आहेत का सांगतो, कारण समर वेकेशन्समध्ये म्हणजे कसं आहे की सुट्टी पडली कॉलेजला झालं की मी गावी पळायचो, नाही तर मग ठाण्याला यायचो आजी आजोबांकडे. तर तेव्हा समर वेकेशन म्हणजे काय आंब्यांचं सीझन. आणि भावाचं कसं तेव्हा नुकतंच त्याने ट्रान्सपोर्टेशनचं बिझनेस चालू केलं होतं. गाडी घेतली होती 407 आणि जे मिनी ट्रक म्हणतो आपण, आणि ट्रान्सपोर्टचा तो म्हणजे पेट्या जे आंब्याचे ते वाशिम मार्केटला घेऊन यायचं. मग त्याला मदत म्हणून टाईमपास म्हणून काय तर मग पेट्या उचला, गावागावी फिरा, पावत्या करा ट्रान्सपोर्टेशनचा. हे मग पार्ट टाईम म्हणून गावाला मजा म्हणून गाडी चालवायला मिळायची. आणि तेव्हा नुकतीच टू व्हीलर शिकलो होतं, मग टू व्हीलर घेऊन फिरा असं. तर मग असंच एकदा काय आलं की मेमो बनवत होतो. तर आम्ही वरती नाका आहे गावात, तर तिथे मेमो बनवला आणि तो मेमो देऊन गाडी आम्ही पाठवून दिली. आणि दोघं पण आम्ही टू व्हीलरवर निघलो होतो भाऊ, आणि भावाने ड्रायव्हरकडे सगळं मेमो दिला, गाडी पाठवून दिली. आणि पुढे जाऊन गाडीचे पाटे आहेत ना जे आपण काय म्हणतो लोड कॅरी करायला, ते तुटले. तर भाऊ काय म्हटलं की मी गाडीचं असं झालं आहे, तू चालत जा. म्हणजे कुठे आमचं जसं मी म्हटलं की आमचं सगळ्यात शेवटचं घर म्हणजे समुद्रकिनारी. बरोबर. तर नाक्यावरनं तोडलं की तू इथनं जा, मी पुढे गाडी सगळं काय झालं ते बघून येतो. म्हटलं ओके. तर मग तो एवढा फक्त एक नारळ द्यायला लागतो आम्हाला. म्हणजे कसं आहे की नारळ द्यायला लागतात. एक हनुमानाचं मंदिर आहे तिथे नारळ देतो आणि पुढे एक गावाच्या हद्दीच्या जवळ संपते, म्हणजे जसं 4 रस्ते म्हणतात 4 रस्त्याला एक द्यायला लागतं. तसे नॉर्मल त्याची ॲक्टिव्हिटी. मग तो बोला की हा नारळ तू जातोच खाली, तर हनुमानच्या मंदिरच्या इथे नारळ द्या आणि तू घरी जा. तर आम्ही तसंच मी नारळ दिला, मी आणि एकटाच. आणि तेव्हा कसं होतं माझ्याकडे तो एक फोन होता 1100, ज्याला फक्त वरती टॉर्च होती बघ नोकियाचा. त्या टॉर्चवरती फक्त मी चाललेलो, कारण गावात अंधार. स्ट्रीट लाईट तर आत्ता झालेत, पण तेव्हा काहीच नव्हतं. त्या अंधाराच्या बेसिसवर आणि पायवाटच ना, म्हणजे नॉर्मल एक कॉन्क्रीट रस्ता, पण नंतर असे पायवाटच चालू होते. मग त्याच्यानंतर आमच्या इथे कसं की 3 वाडे आहेत. म्हणजे एक आमचा शेवट पारकर, बोरकर आणि मग एक मयकर, म्हणजे त्यांना आम्ही किसन चव्हाण म्हणून म्हणतो. तर किसन चव्हाण हा जो वाडा आहे ना तो पडीक आहे, त्याचं घर पडलेलं आहे. पण तिकडचं सगळं काय म्हणतात केअरटेकिंग आम्ही करतो, पण त्या आमच्या नात्यातच आहे. पण तो वाडा पूर्ण पडलेला आहे, कोण राहत नाही काय नाही. जसं असं कौलं पडलेली आहेत, अर्धी भिंत पडलेली आहे असा वाडा. आणि त्या वाड्याच्या इथनं येताना एक विहीर आहे आणि ती पायवटला लागूनच, म्हणजे जसं एक सर्कल आहे, सर्कललाच लागून ती पायवट आहे त्या विहिरीतला. आणि त्या टॉर्चवरती मी येतो. आणि माझ्याकडे तेव्हा कसं गरमी होती, तर ते आपण हाफ शर्ट नाही का घालतो स्लीवलेस, आणि एक हुडीचं होतं ते घालून मी निघालो त्या टॉर्च घेऊन. तर त्याच्यावरती मागून जसं मी म्हटलं ना की कोणतरी असं काय म्हणतात असं फक्त एवढा आवाज करून बोलवते. ते मी म्हटलं कोणते गावातली पोरं असेल काय असेल, मस्करी चालू आहे. जसं त्या वाड्यात आलो तेव्हा आवाज, म्हणजे जसं ती हद्दीत आलो त्याच्या, तसं ते जास्ती वाढत गेला आवाज. म्हणजे घुंगरांचा आवाज नाही, जसं आपण बोलवतो ना एखादा तसा तो आवाज यायला लागला, हाक मारतो त्या पद्धतीने. हाक पण नाही, जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये बसलो वेटरला बोलवतो किंवा काय त्या पद्धतीने. तर मी इग्नोर केलं आणि पुढे जसं यायला लागलो तसं माझं जे वूडचं जे काय म्हणतात एक टोक जे असतं ना शेवटी राहिलेलं, ते मागून कोणतरी ओढतंय लिटरली ओढतंय. मी समजलं हे काहीतरी गडबड आहे. आणि आता पहिल्यापासून कसं आता हे सगळ्या गोष्टी ऐकत गेलेलं,
तर मग त्या माहित होतं की हे सगळ्या गोष्टी असं काय झालं तर मागे बघायचं नाही. मागे बघितलं की मग गडबड, संपलंच मग सगळ्याच गोष्टी. सो म्हटलं नाही, आपण आपल्या ज्या पायवट आहे चालत राहू. आणि हार्डली एक 5 मिनिटाचंच अंतर राहिलं होतं. जसं आमचं त्या याच्या हद्दीत आलो, म्हणजे ते कसं की आम्ही फेन्सिंग केलेलं ना, जनरली झाडाने फेन्सिंग केलं, नॉर्मल असं दगडाने नाही, कुंपण जसं आपण म्हणतो, राईट. तर तसं पुढे गेलो, एवढ्या जोराने म्हणजे कानामध्ये किंचाळलं लिटरली, असं टुंग आवाज येतो ना आपल्या ह्याच्यात. मी पूर्ण हँग. म्हणजे हे कारण कॉलेजला असं ना, तेव्हा पण असं काही अल्लड वयच आपलं, जास्त असं काही मस्ती मजा हेच विषय. अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा एकदम आपण शॉकमध्ये जातो की हे काय घडतंय आपल्याबरोबर, काय होत आहे. एक्झॅक्टली. मग ही पूर्ण हँग माझी लिटरली तिथे फाटली होती. म्हटलं तर करू काय, म्हटलं नाही आता घर आहेच. म्हणजे कसं की आपल्याला एक बाहेरचा जो आम्ही बल्ब लावतो तो दिसतोय घरातला, म्हटलं चला थांबलो की विषय संपला म्हटलं. नंतर मग तेव्हा मी घरी जाऊन सांगितलं, म्हणजे तेव्हा काकी होती आणि बहीण होती, म्हणजे चुलत बहीण. तर सांगितलं, मग ते बोलले हां त्या याच्यामध्ये आहे. आणि ते कोणी ज्या शक्य, कारण तिथे कसं ती वीर जी आहे ना, तिथे एक आत्मा कोणीतरी केलेली आहे त्यांच्या त्यावेळेस, तर त्याचा अजून तिथे प्रेझेन्स आहे. म्हणून त्या म्हणजे आमच्या जसं वाडा येतो ना, जनरल रात्री कोणती डेअरिंग करतच नाही. तर इव्हन जसं लाईट बंद केली आम्ही, एक दिवा ठेवला ना, बाहेर जायला पण कोण डेअर करतच नाही. जो पहिल्यांदा आलेला आहे गावी तो जातच नाही. पण तो बरोबर असेल तरच आम्ही बाहेर पडतो, नाही तर पडत नाही. तरी आत्ता कसं की आजूबाजूला घर झालेत, बट त्यावेळी तर नाहीच. कंटिन्यूस घर आमची, जसं मी म्हटलं आमचं पारकरांचं, बोरकरांचं आणि ते पडीक घर, एवढेच फक्त शेवटलं. आणि वाडा पूर्ण मोठा आहे, आजूबाजूला परिसर, म्हणजे कोणाला हाक मारल्यास तरी कोणी येणार नाही असे. आणि ह्याचाच रिलेव्हंट आता म्हणजे गावाकडचे, जसं मी म्हटलं भावाचंच का म्हणतोय, कारण त्याचा बिझनेस जसं म्हटलं आंब्याचा धंदा आहे. तर त्याचं काय आहे की त्याचं नॉर्मली रात्रीचंच ट्रॅव्हल, म्हणजे 12 नंतर गाडी भरणं आणि मग सकाळी वाशी मार्केटला येणं असं. एक पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या हायवेवरचं, म्हणजे जसं परशुराम तुला घाट माहीतच असेल चिपळूणच्या इकडचं, तर त्याने सांगितलं की की मी गाडी चालवतो, म्हणजे तेव्हा त्याची मिनी ट्रक होता. आणि पुढे गेला तर घाटात जसं चालू झालं परशुराम घाट, तर तसं तिथे फक्त त्याला बॉडी दिसते, जसं काय म्हणतात मानस नाही आहे, वरचा भागच नाही, त्याला पडलेली आहे त्याचे फक्त. जसं तो पुढे गेला 1-2 किलोमीटर, जसं घाट संपायला येतो ना, पुढे गेल्यानंतर फक्त त्याचं दड होतं, सॉरी मान होती फक्त ती. आणि त्याला हे अनुभव पहिल्यापासून आलेलेच आहेत, कारण तो आता ट्रॅव्हल करतोस आणि गावीच राहतो. त्याला या गोष्टीबद्दल काय म्हणतो, तो एक नॉर्मलमध्ये घेतलं. तरी तो एकटाच होता, बाजूला कोण को ड्रायव्हर नव्हता. तरी तो रिलॅक्स होण्यासाठी मग पुढे थांबला चहा याच्यासाठी, की थोडं काय म्हणतं रिलॅक्स होऊन जाईल. तर मागून एक गाडी आली, त्याला पण त्याने विचारलं की असं काय दिसलं, तो हा त्याला पण दिसलं ह्या गोष्टी. म्हणजे असं नाही की बाजूबाजूलाच आहे की ॲक्सिडेंट झालं मग जसं आपण म्हणतोय, म्हणजे अगोदर दिसते बॉडी जिजाचं नाही आहे, आपलं मानच नाही आहे. आणि 2 किलोमीटर नंतर जर दिसतं की त्याला मान आहे, फक्त मान आहे रस्त्यावरती. म्हणजे हे कोकणामध्ये म्हणजे ज्यांनी ट्रॅव्हल केलं त्यांना खूप अनुभव आलेले आहेत. इव्हन तुझ्या मागच्या याच्यामध्ये पण बरेच जणांनी किस्से सांगितलेत की हा कोकण पट्ट्यामध्ये ट्रॅव्हल करताना घाटा सेक्शनमध्ये जास्त करून हे किस्से घडतात आणि दिसतात. आणि दुसरं त्याच्यावर असं आहे की परत त्याचं एक मोठी कंपनी आहे जे तर तिथे त्याचं काही येणं जाणं असं, म्हणजे लोडिंग अनलोडिंगचं जसं म्हणतो. त्याच्यातलं किस्सा की तेव्हा तो तापाने फणफणला होता, म्हणजे हे त्याच्यावर झालेलं गोष्ट आहे की तो जयगडवर नेत होता आणि गाडी खाली करून 1-2-2.5 वाजता. आणि आमचे ते नाके, जसं मी म्हटलं तो नाका आहे, नाक्यावरती 4 रस्ते आहेत, जिथे पिंपळाचे झाड आहेत 2-3. आणि त्याचं आयशर म्हणून मोठा ट्रक आहे, जे म्हणतो आपण की 8 चाकीचा, जसं 9 चाकी म्हणतो आपण, 8 चाकीचाच म्हणतो, तसा तो ट्रक घेऊन येत होता आणि खाली होता तो एकटाच. जसं त्या नाक्यावरती आला, गाडीचा दरवाजा आपणच उघडला, चालत्या गाडीत उघडला, म्हणजे कुठलं त्याच्या लेफ्ट हँड साईडचा, को ड्रायव्हर साईडचा तो उघडला आणि आपणच बंद झाला. जसं त्याने बघितलं बाजूला बसलेले कोणतरी, त्याला दिसतंय नाही, तो तिरक्या नजरेने बघतोय की कोणतरी बाजूला, त्याला कळलं, कारण त्या नाक्यावरती पण आहेत नाही काय म्हणतात एक प्रेझेन्स आहे तिथे. ती काय एंटिटी अजून ते माहिती नाही, बट तिथे प्रेझेन्स आहे.
जसं कसं 2 रस्ते, एक गावात एक एंट्री जाते आणि जसं आपण म्हणतो की बायपास म्हणतो ना, तसं एक बायपास करून तो ब्रिजला, जसं मी म्हटलं ते कनेक्टेड ब्रिज केलेलं आहे, त्या रस्त्याने तो आला. आणि त्या रस्त्यानंतर आमच्या इथे खाली उतार आहे, म्हणजे घरी यायला, म्हणजे शॉर्टकट म्हणू शकतोस तो घरी येण्यासाठी. जसं आम्ही त्या आमच्या हद्दीत आलो, जसं मी म्हटलं ते खंडाराचं जसं तिथनं अस्तित्व चालू होतं, त्यानंतर परत दरवाजा जो आहे उघडला. ते जे बसलेलं काय एंटिटी होती ते परत बाहेर गेली, परत दरवाजा बंद. चालत्या गाडीत, हे पण असं नाही की बंद आहे, सॉरी गाडी एका स्टॅग आहे आणि तिथनं या सगळ्या गोष्टी चालत्या गाडीमध्ये घडलेली गोष्ट, परत बंद झालं. आणि असं पण दरवाजा ब्लॉक. आणि कोणत्या ठिकाणी झाला होता? हे गावीच, म्हणजे मी म्हटलं ठिकाणी गावी आहे, कारण भाऊ तिथेच राहतो ना, सगळं बिझनेसचा सेटअप तिथेच आहे. तो दरवाजा जसं काय म्हणतात लॉक असतो ना एकतर, जर आयडियली आपण काही गाडी लॉकच करून चालवतोस, तो लॉक असेल, दरवाजा आपणच उघडला आहे, ते येतं आतमध्ये बसून, परत जसं आपले हद्द चालू होते तसं परत दरवाजा उघडताना ते बंद होतात. तो 2 दिवस तापाने पण पडला होता. हे त्याच्यावर झालेले आहे किस्सा. पण मजा आली यार भाई, आज पूर्ण तुझ्या गप्पा ऐकत आणि स्पेशली तुझा अनुभव ऐकले, बाबांचा ऐकलं, म्हणजे हे खूप एक हॉरर होतं, त्यासोबत थोडं स्पिरिच्युअल पण होतं, की आपले जे आई वडील असतात, आपले जे पूर्वज असतात, ते नेहमीच आपल्याबरोबर आपलं रक्षण करत असतात. हे कसं आहे की एक आपण म्हणतो एव्हिल एंटिटी म्हणण्यापेक्षा एक गुड स्पिरिट पण जे आहेत ना, ते पण कुठेतरी आपल्यासाठी एक काय म्हणतात, एक पाठीशी उभी राहतात. म्हणजे असं नाही की काही सगळ्याच गोष्टी हे त्रास देण्यासाठीच असतात. आणि जनरली काय होतं की कोकण म्हटल्यानंतर कोकणामध्ये असं होतं की सगळे भूत प्रेत करणी ह्या सगळ्या गोष्टी, पण कुठेतरी एक ह्या अशा पण गोष्टी आहेत की जिथे एक गुड फेथमध्ये पण ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला सपोर्ट करतात. आपले देव वगैरे किती मंदिर आहेत, त्यांचा इतिहास किती जुना आहे, आणि बाकीच्या तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या ज्याने आपल्याला काय बोलतात त्याला एंटरटेन ठेवलंय, एवढ्या वर्षी मनोरंजन आपलं केलंय. आणि हे ठेवलं पण पाहिजे कोकणामध्ये, नाहीतर कोकणाची जर डेव्हलपमेंट झाली तर ह्या गोष्टी कधीच राहणार आपल्या. त्याची जी पॉवर आहे कोकणमध्ये ती तशीच राहील. कारण तसं जसं एक आपण म्हणतो की देवसार किंवा जसं महापुरुषाचं, ही ती जागा त्यांनी एक प्रिझर्व करून ठेवली आणि त्याला ते आपण तसंच ठेवलं पाहिजे. त्याला जर असं आपण काय डिस्ट्रॉय करत राहिलो, त्याचं डेव्हलपमेंट करत, तर ते अस्तित्वात राहणारच नाही. आणि त्याची पॉवर पण आपल्याला जे सपोर्ट करते ॲज अ काय म्हणतात बॅकएंडनी, ती राहणारच नाही कुठे. अगदी बरोबर भाई, थँक्यू सो मच भाई, तू इथे आलास, तुला कसं वाटलं? मस्त एकदम. म्हणजे मी आधी थोडं होतो की बाई बोलायचं कसं आहे काय, म्हणजे इथे आल्यानंतर थोडं चिल आउट झालं. थँक्यू सो मच भाई, मजा आली मला पण. आणि मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आतापर्यंत तुम्ही बघता, तुम्ही स्वराजलाही फॉलो करू शकता, जे खाली सगळे इंस्टाग्राम हँडल्स वगैरे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये असतील. त्यासोबत जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, पॉडकास्ट गुगल फॉर्म असं लिहिलेलं असेल डिस्क्रिप्शनमध्ये, तर ती गुगल फॉर्मची लिंक तो गुगल फॉर्म नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी इंटरेस्टिंग असतील तर आपण नक्कीच एक पॉडकास्ट सोबत करू. त्यासोबत तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटूया अशाच एका पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच भाई, थँक्यू सो मच, मस्त मजा आली.